आंबा हा फळांचा राजा आहे, पण तो खाल्ल्यानंतर काही पदार्थ लगेच खाणं टाळायला हवं. उन्हाळ्यातील घामाच्या धारा आणि उन्हाळ्याच्या झळा विसरायला भाग पाडतो. उन्हाळ्यात सगळेच आंब्यावर ताव मारताना दिसतात. अगदी लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत आंबा हा सगळ्यांना आवडतो. आंब्याची चव, गंध, गोडवा आणि पोषण मूल्य यामुळंच याला फळांचा राजा असंही म्हटलं जातं. मात्र प्रत्येक चविष्ट गोष्टीबाबत काही काळजी घेणं खूप गरजेचं असतं. आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाणं टाळावं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण एका चुकीच्या सवयीमुळं विरुद्ध अन्न खाल्लं गेलं ना तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींचंही नुकसान होऊ शकतं. आंबा खाल्ल्यानंतर लगेचच काही पदार्थ खाणं हे टाळलं पाहिजे. अन्यथा पोटदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवू शकतात. तेव्हा मित्रांनो, ते पदार्थ कोणते, त्यांचे सेवन आंबा खाल्ल्यानंतर लगेच खाऊ नये, हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी कमी वेळात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तेव्हा लगेचच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक व्हिडिओ तुम्हाला नेहमीच बघता येतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया. मित्रांनो, लक्षात घ्या, आंबा खाल्ल्यानंतर किंवा आमरस पिल्यानंतर ज्या पदार्थांचं सेवन करणं आपल्याला टाळायचं आहे, त्यामधील पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे पाणी. हो मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणं टाळावं, कारण यामुळं पोटदुखी, ॲसिडिटी यासारख्या समस्या उद्भवतात. आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी तुम्ही पाणी पिऊ नका. साधारणतः काय असतं की जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा वाटीत रस टाकला जातो आणि मग एक एक चमचा करत रस संपवून जेवण आटोपतं घेतलं जातं आणि त्यानंतर आपण जेवणाच्या शेवटी आमरसाचा असा मस्त आस्वाद घेतला जातो आणि मग लगेचच त्यावर आपण पाणी पितो. पण ही सवय अत्यंत चुकीची आहे. आंब्यात नॅचरल शुगर आणि ॲसिड असतं, तेव्हा यासोबत पाणी प्यायल्यानं पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. आंब्यावर पाणी प्यायल्यास ॲसिडिटी वाढू शकते, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, अतिसार होण्याची देखील शक्यता असते. तेव्हा मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर अर्धा ते 1 तास तरी पाणी पिऊ नये आणि जर तहान लागलीच तर कंट्रोल होत नसेल तर साधारण 10 ते 15 मिनिटांनी किंवा त्यावर तिखट काहीतरी खायचं आणि मग पाणी प्यायचं. यानंतर येतो मित्रांनो नंबर 2, तो पदार्थ म्हणजे दही. कोणत्याही फळांसोबत दही खाणं योग्य नाही, कारण ते आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार म्हणून ओळखलं जातं. अनेक घरामध्ये मँगो लस्सी आवर्जून केली जाते आणि लस्सी करताना त्यात दही टाकलं जातं. तेव्हा मँगो लस्सी पिणं देखील योग्य नाही आहे. आंब्यासोबत दही खाल्ल्यानं काही व्यक्तींमध्ये पचनसंस्थेच्या समस्या येऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आंबा आणि दही या दोन्ही पदार्थांचा स्वभाव परस्पर विरोधी असतात. आंबा उष्ण आणि गोड असतो, तर दही थंड आणि आंबट असतं. हे एकत्र खाल्ल्यास पोटाचा pH बॅलन्स बिघडू शकतो आणि त्यामुळं पचनक्रिया मंदावते. आंब्यासोबत दही खाल्ल्याने काही व्यक्तींमध्ये आम्लपित्त होण्याची शक्यता असते. आंबा आणि दही हे मिश्रण पोटात आम्लपित्त निर्माण करू शकतं. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्यास पोटात जळजळ किंवा अपचनाचा त्राससुद्धा होऊ शकतो. आता काही लोकांना आंबा आणि दही एकत्र खाल्ल्यानं त्वचेवर बघा मुरुम म्हणजेच पिंपल्स देखील येऊ शकतात. यानंतर येतो नंबर 3चा पदार्थ, तो म्हणजे मसालेदार पदार्थ. आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या आम्लता असते. मसालेदार पदार्थांमुळे ही आम्लता वाढू शकते, ज्यामुळं गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. जेव्हा जेवणात आमरस असेल तेव्हा खूप मसाले आणि तेल घालून भाज्या करणं टाळावं. आमरस असताना एखादी साधी भाजी आणि साधा म्हणजेच कमी तेलकट आणि तिखट असलेला स्वयंपाक करणं उत्तम आहे. कारण आधीच आंबा पचायला जड असतो आणि त्यावर इतर पदार्थही पचायला जड असतील तर पचनक्रियेवर अत्याधिक ताण येतो आणि मग अशात आपलं पोट बिघडू शकतं आणि इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेकांना तर आंबा जास्त खाल्ला तर ॲसिडिटीही होऊ शकते आणि तसंच काही मसालेदार तेलकट पदार्थांमुळे देखील होतं. असे पदार्थ अनेकांना सहन होत नाहीत. म्हणून जर आमरस आणि मसालेदार पदार्थ एकत्र खाल्ले तर ॲसिडिटी खूपच जास्त वाढू शकते. त्यामुळे शक्यतो आंबा आणि मसालेदार पदार्थ एकत्र घेणं टाळावं.
यानंतर येतं बघा, आंबा नैसर्गिकरित्या कसा असतो, गोड आणि उष्ण असतो. तर मसालेदार पदार्थ उष्ण आणि उत्तेजक असतात. या दोन्हींचं मिश्रण पचनसंस्थेवर ताण देऊ शकतं. यानंतर चौथा जो पदार्थ येतो तो म्हणजे दूध आंबा. दूध आणि आंबा एकत्र खाल्ल्याने पचन व्यवस्थित न होण्याची शक्यता असते. आंबा लवकर पचतो, पण दूध पचनासाठी जास्त वेळ घेतं. दूध आणि आंबा एकत्र खाल्ल्याने ते शरीरासाठी जड होतं. या दोघांचं मिश्रण काही वेळा पचनासाठी कठीण ठरतं आणि अपचन, गॅस, उलट्या किंवा त्वचेवर रॅशेस यासारख्या समस्या निर्माण होतात. विशेषतः जेव्हा आंबा फार गोड किंवा फार पिकलेला असतो तेव्हा त्याचा दुधासोबत मिश्रण शरीराला अपायकारक ठरू शकतं. नंबर 5वा पदार्थ जो आहे तो म्हणजे तळलेले पदार्थ. आंब्यासोबत तळलेले पदार्थ खाणे टाळावे. आंबा खाल्ल्यानंतर किमान 1 ते 2 तासांपर्यंत तळलेले पदार्थ टाळावे. फरसाण, समोसे, भजी, तळलेले स्नॅक्स असे पदार्थ आंब्यासोबत खाल्ल्यास शरीरातील उष्णता अत्याधिक वाढते. त्यामुळे पिंपल्स, गॅस, ॲसिडिटी आणि थकवा जाणवण्यासारख्या तक्रारी होऊ शकतात. मित्रांनो, याशिवाय आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही कारलं खाऊ नका. त्यामुळे उलट्या, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं अशा समस्या उद्भवू शकतात. आंब्यासोबत कोल्ड्रिंक्स किंवा सोडा घेतल्यास शरीराला अपाय होऊ शकतो. यातून ॲसिड रिफ्लेक्स, अपचन आणि उष्णतेचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळं आंब्याचं सेवन कोल्ड्रिंक किंवा सोडा यासोबत अजिबात करू नये. मित्रांनो, आंबा उन्हाळा म्हटलं की आंब्याची आठवण येते आणि आंबा म्हटलं की आनंद, चव आणि समाधान या सगळ्यांचा एकत्र अनुभव मिळतो. पण जितका आंबा चविष्ट आणि पौष्टिक आहे तितकाच त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं हे महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या पद्धतीनं आंबा खाल्ल्यास त्याचे फायदे कमी होऊन उलट आपल्या शरीराला त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. म्हणून आज आपण आंबा खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबरोबरच आंबा कसा खावा, किती खावा, कोणी आंबा खाऊ नये आणि कोणत्या वेळेला खावा याबद्दल सविस्तर माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. बघा मैत्रिणींनो, सर्वप्रथम आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया. आंबा कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये, कारण त्यामध्ये नैसर्गिक साखर आणि आम्लता जास्त प्रमाणात असते. त्यामुळं पोटात जळजळ होऊ शकते. आंबा रात्री उशिरा खाणं टाळावं, कारण रात्री आपलं पचनक्रिया जी असते ती मंद असते. त्यामुळं गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. दुपारच्या वेळी किंवा जेवणानंतर थोड्या वेळाने आंबा खाणं हे सर्वात योग्य मानलं जातं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आंबा खाण्यापूर्वी त्याला पाण्यात भिजवणं. मित्रांनो, अनेकांना हे माहीत नसतं, पण आंबा खाण्यापूर्वी तो किमान 20 ते 30 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवणं खूप फायदेशीर असतं. यामुळे आंब्यातील उष्णता ही कमी होते आणि त्यावरील केमिकल्स किंवा धूळही निघून जाते. त्यामुळं पिंपल्स किंवा त्वचेचे त्रास कमी होतात. आता आपण पाहूया की आंबा खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. याबद्दल आणखी काही तुम्हाला मी मुद्दे सांगणार आहे. आंबा खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणं टाळावं, कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफेन असतं आणि आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते. या दोघांच्या मिश्रणामुळे पचनावर ताण येतो आणि ॲसिडिटी वाढू शकते. काही लोकांना छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर किमान 1 तास तरी चहा किंवा कॉफी घेऊ नये. त्यानंतर बघा मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर थंड पदार्थ जसं की आईस्क्रीम खाणं टाळावं. अनेकांना आंबा आणि आईस्क्रीम एकत्र खायला आवडतं, पण हे मिश्रण पोटासाठी जड ठरू शकतं. म्हणून आपल्याला आंबा उष्ण आणि आईस्क्रीम थंड असतं, त्यामुळं पोटातील तापमान अचानक बदलतं आणि त्यामुळं अपचन, घशात खवखव किंवा सर्दी होण्याची शक्यता वाढते. आता मैत्रिणींनो, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणात प्रथिने असलेले पदार्थ जसं की अंडी, मटण किंवा चिकन खाणं टाळावं. कारण आंबा पटकन पचतो, पण हे पदार्थ पचायला वेळ घेतात. त्यामुळं पचनक्रिया विस्कळीत होऊ शकते आणि गॅस किंवा पोटफुगी आपल्याला होऊ शकते. आता आपण पाहूया आंबा किती प्रमाणात खावा, कारण जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्याचाही त्रास आपल्याला होऊ शकतो. एक प्रौढ व्यक्तीने दिवसाला 1 ते 2 आंबे खाणे योग्य असते. त्यामुळे जास्त खाल्ल्यास शरीरात साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि वजन वाढण्याची सुद्धा शक्यता जास्त असते. त्यानंतर बघा, मधुमेह असलेल्या लोकांनी आंबा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. आता आपण पाहूया
कोणाला आंबा कमी खावा किंवा टाळावा? कोणी? ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना त्वचेचे त्रास जसे की पिंपल्स जास्त होतात, ज्यांना ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास आहे, अशांनी आंबा मर्यादित प्रमाणात खावा. तसंच लहान मुलांना खूप जास्त आंबा देऊ नये, कारण त्यांच्या पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. यामुळं आता आपण आंबा खाण्याची योग्य पद्धत काय आहे ती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. आंबा नेहमी चांगला पिकलेला आणि स्वच्छ धुतलेला असावा. तसेच तो हळूहळू चावून खावा, यामुळं पचन सुधारतं. आंबा खाल्ल्यानंतर लगेच झोपणं टाळावं, कारण त्यामुळे पचन मंदावते आणि वजन वाढण्याची सुद्धा शक्यता असते. आता आपण आंब्याचे काही फायदे जाणून घेऊया. आंब्यामध्ये व्हिटॅमिन एच, ए, सी आणि ई मोठ्या प्रमाणात असतात, जे त्वचा आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तसंच आंबा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि ऊर्जा देतं. आंब्यामध्ये फायबर असतं, जे पचन सुधारतं. हे सगळे फायदे मिळवण्यासाठी आंबा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे. शेवटी एक महत्त्वाचा सल्ला, आंबा खाल्ल्यानंतर शरीरात उष्णता वाढत असल्यास तुम्ही थोडं कोमट पाणी किंवा सूप खाऊ शकता. त्यामुळे शरीर थंड राहतं आणि पचन सुधारतं. मित्रांनो, आंबा हा फक्त चविष्ट फळ नाही आहे, तर योग्य पद्धतीने खाल्ल्यास तो आपल्या आरोग्यासाठी अमृतासारखा ठरू शकतो. पण चुकीच्या सवयीमुळं हाच आंबा त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच आता आपण आणखीन काही नवीन आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या बहुतांश लोकांना माहीत नसतात आणि ज्यामुळं तुमचा आंबा खाण्याचा अनुभव आणखीन चांगला होईल. तर बघा, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की आंबा खाल्ल्यानंतर शरीरात नेमकं काय होतं. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज मोठ्या प्रमाणात असतं, जी शरीराला त्वरित ऊर्जा देतं. पण ही साखर जास्त प्रमाणात घेतली तर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळं थकवा आणि झोप येण्याची भावना निर्माण होऊ शकते. म्हणूनच आंबा खाल्ल्यानंतर लगेच झोपणं टाळावं, कारण त्यामुळे शरीरात साखरेचा उपयोग नीट होत नाही आणि यामुळं वजन वाढू शकतं. आता आंबा खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम करू नये. अनेकांना वाटतं की गोड खाल्ल्यानंतर व्यायाम केल्यास ते लगेच पचेल, पण प्रत्यक्षात आंबा खाल्ल्यानंतर व्यायाम केल्यास पोटात अस्वस्थता, मळमळ किंवा क्रम्स येऊ शकतात, कारण त्यावेळी रक्तप्रवाह पचनासाठी आवश्यक असतो आणि व्यायामामुळं तो स्नायूंमध्ये वळतो. त्यामुळं पचन बिघडू शकतं आणि त्यामुळं आंबा खाल्ल्यानंतर 30 ते 40 मिनिटं विश्रांती घ्यावी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि